जर्सी जरी एकसारख्या दिसत असल्या तरी जो चांगला खेळ करेल तोच या क्रिकेटमध्ये जय जयकार करेल. जर्सी सेम डेफिनेटली थोड्या चेंजेस देखील जर्सीमध्ये तुम्ही पाहता, पण मॅच कोण जिंकेल ही रंगतदार स्थिती आहे. काकडवाल त्याला फाईट करते. पहिल्या दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आमच्यासोबत मंथनजी पाटील, त्यानंतर अनुजी पाटील आहेत ज्यानं या तटिया सर्कलची आखणी केली आहे. त्याचं देखील स्वागत करू. डीजे विजय आमचे परम मित्र, एक जबरदस्त क्रिकेटर आहेत. आज आता ते वडवली एच प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर ओम साई MTC आमचे सागर असतील. त्याच्यानंतर कॅमेरामॅन आमचे संस्कार देखील होते नीरजला, आणि आमचे PC वरती तुम्ही पाहताय सूरजला, आणि ऑफिशियल स्कोरर 3 दिवसामध्ये सलग्न आमच्या सोबत रवीजी पाटील. तुमचं सरच स्वागत. आज आवाज ऐकता 3ऱ्या दिवसामध्ये योगीजी मडवी सरांचा एक जबरदस्त मराठी हिंदीचा आवाज, आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. माईटला सुरुवात करू. प्रसाद शस्त्रबुद्धे सरांना तुम्ही मेन पंचाच्या भूमिकेत स्क्वेअर लेगचे पद्धत 3 दिवस आमच्या सोबत. मनोजजी पवार सर, दोन्ही पंचांना खूप शुभेच्छा देऊ. मॅचला सुरुवात करूया. पहिले षटक बॉलिंग ट्रॅक वरती, पहिलाच बॉल ऑलरेडी कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑफला, तोपर्यंत एकच धाव. सलामीची आघाडी जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. सुजित आणि विश्वास अशी सलामीची आघाडीची जोडी तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला महेशला तुम्ही पाहता. काकडवल संघाचा महेश पहिलं षटक प्रगती पथावरती. आडवा वाट खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती एक. विश्वास बाबू या नावानं खूप परिचय आणि तो मात्र आता मैदानामध्ये उतरलाय. डॉट बॉल फेकला महेशनं. 4 षटकांची ही मॅच असणार आहे. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. आडवा बॅट अगोदर बॉल नंतर रिलीज झाला. गुडलाईन स्पोर्ट वरनं टेकअप होणारा बॉल होता. टेकअप झाला गुडलाईन स्पोर्ट वरनं. जवळ शर्लापासून मात्र बॉल गेला असावा. विश्वासच्या बीट करून गेला, आला तो डॉट बॉल. याच्या अगोदरचा बॉल जर तुम्ही पाहिला तर पडल्यानंतर बॉल खाली राहिला, आणि हा बॉल गुडलाईन स्पोर्ट वरनं पिकअप होणार होता. या जयवंतजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. लक्ष्मणजी पाटील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल कट केला, बाग फुडला जाते. सर एक साक्कावरला झाकत तुम्ही पाहिली. विश्वास उर्फ बाबूच्या पाठबंधाला पूर्वार्धाचा पहिला दमदार चौकार. फटका चांगला बॉल चालला पॉरीलाईटच्या दिशेनं. पिकअप स्ट्रोक बॉल फ्लायटेड माइटेड मिड विकेटला क्लिअर करणारा विश्वास बाबूचा. शॉट तुम्ही किरण पवारला खेळताना पाहिलं. त्यानंतर मिस्टाईंग ओव्हरपिच असो केतन माते त्याच्यावरती प्रार करतो, आणि फ्रंटफुटला यॉर्कर बॉलवरती कृष्णा सातपुते असे त्यांचे सिग्नेचर शॉट आहेत. हा पिकअप शॉट तुम्ही पाहिला विश्वासच्या बॅट बंद का बॅटिंग करतोय मैदानावरती. 2 बॉल डॉट जरी असला तरी विश्वास शांत बसणार नाहीये, आणि अशा रीतीनं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती काहीच काळाची बोटं कापण्यात आली तेव्हा नक्कीच त्याची बहीण आली
हुजूर हुजूर नक्कीच ती सांगायला लागली की शिवाने मेरे बेटी को उठा के ले गया. पण तेव्हा त्या शाही सकाळी उत्तर दिलं, शिवाजी महाराज एखाद्याला मारू शकतो पण आई बहिणींवरती अत्याचार करू शकणार नाही असं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. लक्ष्मणजी पाटीलचे वाडी आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि जाऊयात लगेचच मैदानाकडे. जिथं दुसऱ्या षटकाला आरंभ झाला आणि आता विखुरलेलं तुम्ही क्षेत्रक्षण पाहता. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला रोशन भोईर. बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्या समोर तुम्ही पाहता विश्वासला बॅटमधनं एक चौकार एक षटकार आला. क्षेत्ररक्षकाची भूमिका स्क्वेअर लेग मन विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. षटकातील पहिलाच बॉल. 23 तर्रार पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय थोडासा. विकेट किपर हातामध्ये डॉट बॉल. हे बॅटल खूप रंगतदार आहे. तुम्ही पाहायला भेटणार दोन टीम मध्ये काकलवाला त्यांना फाईट करतीये फिंडर. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तुमच्या समोर आहे. 2 मॅचेस जिंकल्या सकाळ सत्रामध्ये तुम्ही पाहिलं उत्तरशिव टीमला आणि एक मॅच सापाडीनं जिंकली. बॅटच्या रनमध्ये लांब पल्ल्याचा टोला रॉकेट सोडला. टीम तुम्ही पाहता विश्वास बाबूच्या बॅटमधनं आणि मन विकेटला क्लिअर करणारा तडाखा होता विश्वासच्या बॅटमध्ये षटकाला. ऑल दी गार्बेज बॉल चाला लॉंग ऑनला फिल्डर वेगाने आल्यात. तोपर्यंत या बॉलवरती मिळती फक्त सिंगलच्या बरोबरीनं धावपलकावरती पुढे जात असताना 19 या आकड्यावरती चांगली मॅच तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. स्पर्धेचा तिसरा दिवस स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आणि खूप सारी पार्सली देखील लावण्यात आली या स्पर्धेच्या माध्यमातून. ऐवा जेलसाठी देखील प्रेक्षकांना मेजवानी 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर काशीनाथ पाटील यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर अर्थातच घड्याळ आणि 200 रुपये कॅश प्राईज आहे. ते भालचंददादा पाटील हे आमचे तुम्हा आम्हांचे लाडके आयोजक आणि तुम्ही पाहता बुधेदादा पाटील असतील गुणदादा पाटील जयवंतदादा पाटील लालचंददादा पाटील सागर असतील देवेश असतील आणि त्याच्यानंतर सर्वेश देखील असतील प्रथमेश असतील साहिल यांचं आदित्य असतील. सर्वांचं स्वागत करू. उडवला आडवा फाट नक्कीचला मिस्टामिंग झाला. नोमास लाईन्स मध्ये बॉल जोपर्यंत पडेल लेग स्लिपचा फिल्डर जोपर्यंत जाणार डीप स्क्वेअर लेगला तोपर्यंत बॉल वरती मिळतात धावा. 2 स्कोर पुढे चालला. धावपलकावरती 21 या आकड्यावरती षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 धावा धावपलकावरती. चांगले कटआउट तुम्ही देखील पाहता मैदानाच्या अवतीभोवती. हे कटआउट हे मान्यवर नक्कीच विजिट देतील या 4 दिवसामध्ये. आज तिसरा दिवस उद्या सुपर संडे आहे. मान्यवरची गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल. आडवा बॅट नक्कीच जायचा होता व्यवस्थित आला नाही. डायरेक्ट हिट झाला. डेंजर राहिला धावत होते विश्वास आणि इथे ते मात्र आपण लगेचच जाणार आहोत तिसऱ्या पंचांकडे. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का विश्वासची मोठी विकेट त्याला माहिती आहे. लगेच आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊ. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का डेंजरला विश्वास धावत होता. विश्वासच्या बॅटमधनं षटकार चौकार तुम्ही पाहिलेत आणि तो इथे रन आउट होईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला MTC अर्थात लाईव्हच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे आम्ही लगेचच जाणार आहोत. का सज्ज तिथे आमचे सूरज तुम्ही पाहता आणि तिसरे पंच सर रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय बघा. लाडके आयोजक आपले या आदित्य तुमचं देखील मनपूर्वक सरस स्वागत. चांगली पर्सनॅलिटी तुम्ही पाहता हँडसम बॉय आदित्य पाटील. त्यानंतर तुम्ही मंथनला देखील पाहता. तिसरे पंच आपण लगेच जाऊ. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का डिसिजन खूप क्लोजली आहे. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का रेश ओलांडली आहे का बॅट अशा अनेक प्रश्नाची उत्तर लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील की इथे फलंदाज बाद आहे का बॅट आली आहे त्यानंतर स्टंपला बॉल लावलाय की हे मात्र आता चालू आहे डिस्कर की फलंदाज आउट आहे की नॉट आउट.
दिव्य सज्जन तुम्ही पाहता, आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत निर्णय कळू. चला फलंदाज बाद आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळती आहे. विश्वासची थोडं डिसिजन नक्कीच क्लोजली होतं. कोणत्याही सगळ्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी आमचे आयोजक भालचंद्र पाटील घेतात आणि इथे विकेटचं पतन दिस आहे. तिसऱ्या क्रमांकावरती समाधान भोईर बॅटिंगसाठी एक जबरदस्त घातक फलंदाज आहे. पेंडर संघाचा अष्टपैलू कामगिरी कित्येक वेळा पाहिली आहे. षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स स्विच हिट. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न अशा रीतीनं ही एकदा वाली एका धावेच्या बरोबरीनं तुम्ही पाहता षटक क्रमांक संपलं जात आहे. ते मात्र दुसरं 12 बॉलचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 11च्या सरासरीनं 22. डीजेला दिवस संधी ऐकूया संगीत. शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत नक्कीच आहे का. माता भगिनी त्यांच्या महालामध्ये गेली, महाराजांजवळ गेली की महाराज मला तुमची सेवा करायची आहे. पण त्यानं म्हटलं की इथे नाही, तुमची सेवा आमची नका करू शकत. असं मात्र तुम्ही पाहता हे महाराजांचं गुणगुणणारं संगीत हे होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल पाडल स्वीप केला. बॉल साला बॉडीला इच्छा दिशेनं क्लिकचा शानदार रुबाबदार चौकार समाधान भोईरचा पहिला सिग्नेचर स्ट्रोक 4. डॉक्टर जयेश पाटील निलजे या आमच्या पूर्वक सचे स्वागत. चौकार तुम्ही पाहिला. क्लिकचा स्ट्रोक समाधानचा 4 करता. फडका इथे तुम्ही पाहताय चांगला बॉल चाला बॉलच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहे मिड विकेटला. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात ती फक्त एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती 27 या आकड्यावरती
कुस्तीपट्टू कुशल पाटील नारेन आणि त्यानंतर सूरज हजारी आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फटका चांगला बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर लॉंग ऑफरनं वेगानं आले तोपर्यंत सिंगल एकच धाव. अठ्ठावीस धाबा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल चाला डीप स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं आणि पंचानं सांगितलं नो बॉल आणि नक्कीच नो बॉल घोषित केला. हा चौकार तुम्ही पाहता. नो प्लस 4 या 4 धावा 4 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही 5 न स्कोर पुढे चालला. 33 या आकड्यावरती. हरी पाटील साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. फ्री हिट असेल नो बॉल. फिल्डिंग करणार टीम जरा फास्ट केला. फ्रीड असेल उघडा डोळ्यांनी पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉल ऑन दी कार्पेट. बॉल चाला मिड विकेटला. फिल्डर तिकडे तुम्ही पाहता तोपर्यंत दुसरी धाव होईल का डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. गरज होती का समाधान भोईरला धाव घेण्याच्या नांदामध्ये त्याची विकेट रन आउटच्या स्वरूपात बाद. जय गावदेव कृपा क्रेन सर्व्हिस रुपेजी पाटील नागाव या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सर स्वागत. रुपेजी पाटील जे नागावचे आहेत. जय गावदेव कृपा क्रेन सर्व्हिस से आपलं मनपूर्वक सर स्वागत. क्रिशाला बॅटिंग साठी चौथ्या क्रमांकावरती. उडवला टॉप एज लेग स्लिपला फिल्डर जजमेंट चुकलं. साधा सोपा झेल. कॉन्फिडन्स खूप झाला त्याला फिल्डरला. त्याला वाटलं मी सहज झेल घेईन. झेल सोडला क्रिशचा. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि सोडलेला झेल मागात पडेल का. आता टीम काकडवाला या बॉलवरती 1-1 न स्कोर पुढे चालला 35 वरती आणि या ओव्हरचे अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील आणि इथे पंचानं अपील हटाली आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीनं
धावा धावपलकावरती पेंदर संघाच्या नाणेफेकी हरल्यानंतर 36 आणि ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये एक संगीत. स्वर्गीय लहुशेठ बाडे स्मृती चषक यांचं टायटल सॉन्ग तुम्ही पाहिलं. सर्वात साधे प्रेमल स्वभावाचे आणि सर्वांना परिचय असलेले असे व्यक्तिमत्व भालचंद्रदा पाटील या स्पर्धेचे लाडके तुम्ही आयोजक पाहता. आणि सागरदादा पाटील जे बुलंद तोप शिवसेनेची ज्याच्या माध्यमात ही बाईक आम्हाला दिली आहे. उद्याचा दिवस तुम्हाला समजेल. या बाईक वरती 456 खेळाडू खेळणार आहेत. 38 संघ 456 आणि एक जो मॅन ऑफ सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक आपल्या घरी जाणार. उद्याही संध्याकाळ खूप महत्वाचे असतील. कोण होईल या स्वर्गीय लहुशेठ पाटील स्मृती चषक 2025चा पहिल्या क्रमांकाचा मार्करी कोणाला भेटेल बाईक, अशा अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळ सांगून जाईल. या षटकातील पहिलाच बॉल उडवला. बॉल आवाज झाला, लहर होती. या बॉल वरती षटकाराची ठोकला. बिग बिग हिट षटकार. षटकार आला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता. अगला वेगळा फगला सजवायचा होता. इथे डायरेक्ट हिट. तिन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपातच बाद झालेत. अजून कोणत्याही गोलंदाजाला विकेट मिळाली नाही आणि विकेटचं बदल. रनआउट झाला. समाधान देखील रनआउट झाला आणि आता क्रिश तो देखील रनआउट. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला 5व्या क्रमांकावरती रोहिदास. रोहिदासाला बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावरती. लालचंद्र पाटील यांच्याकडनं रोहिदासने तर 2 षटकार मारले तर 500 रुपयाचे कॅश प्राइज. फटका चांगला. ओव्हर पिच बॉल त्याच्यावरती आक्रमण लेग सीमारेषा पार आला रोहिदासच्या बॅट मधनं. शानदार चौकार. आई एकविरेचं हे संकट तुम्ही पाहताय. संगीत संकटावर मात करणारी ही कुलस्वामिनी कुलदैविता आई एकविरेचं हे संगीत. फटका पटच्या रडारमध्ये उंच गेला. एलिव्हेशन कमी. पकडला मिड विकेटला झेल. संपला रोहिदासचा खेळ.
46 धावा आणि पहिल्या पूर्वार्धाचे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटकातील पुढचा बॉल टॅपिंग स्ट्रोक अंडर बॉक्स ट्रायचा टॅपिंग फटका बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. नो बॉल घोषित केला पण +1 या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 48 स्प्रिट बॉल असणार आहे आणि त्याचा सामना करेल फलंदाज सुजित, ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही एक षटकार पाहिला. तो सुजित जो सलामीला आला तो आता स्ट्राईक येण्यात त्याला पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि या पूर्वार्धाचा शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. टार्गेट सेट करणार आहे बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज तुषारला तुम्ही पाहता. धावा धावपलकावरती आतापर्यंत 48 कितीचा स्कोर लागेल. बॅटचा टॉप एज विकेट कीपर पकडला झेल सबला सुजितचा खेळ. अशा रीतीनं तुम्ही पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती 48 आणि 49चं टार्गेट आता पार करायचं. 12.25च्या सरासरीनं काकडवाल संघाला या धावा चेस केल्या जातील काकडवाल टीमच्या बाजूनं की डिपेंड केल्या जातील टीम पेंदरच्या बाजूनं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज योगीची मडवी सरांचा मायक्रोफोनवरती. तोपर्यंत जाऊयात आपण. थँक्यू सो मच. तर याच दरम्यान आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. आज या स्पर्धेसाठी ज्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दाखवली आहे ते खरं तर मुरबी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सन्माननीय बालराम लक्ष्मण पाटील साहेब उपस्थित आहेत. मुरबी गावचे दमदार व्यक्तिमत्व आहेत आणि खरं तर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बालरामजी लक्ष्मण पाटील साहेबांचा इथे सन्मान केले जाते. या ठिकाणी आपण पाहतो सन्माननीय बालरामजी लक्ष्मण पाटील. त्यानंतर खारघर शहर प्रमुख शिवसेना सन्माननीय अनिलजी लक्ष्मण पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. दोन्ही बंधू आणि दोन्ही बंधूंचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आमचे सन्माननीय मुरबी गावचे बालचंद्र पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया. 3 बंधू आज या ठिकाणी आलेत आणि सगळ्यांचं इथे स्वागत केलं जाते. थँक्यू. वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक इथे स्वागत. त्यानंतर आपण इथे सन्मान करणार आहोत. पहा या ठिकाणी मान्यवर उपस्थित झाले आणि नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी तर या ठिकाणी साहेबांचा सन्मान केला जातोय. छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन प्रतिमा देऊन साहेबांचा सन्मान केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज घराघरात ही संकल्पना आज स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकाच्या वतीने राबवली जाते. बघा 1 मिनिट आपण मैदानाकडे जाणार आहोत जिथे पेंदर संघ उतरलाय. आज खरं तर कालाने ज्यांच्यावरती झडप घातली ते कुमारी जीवा समाधान भोईर ही आपल्यामधून निघून गेलीत आणि तिला आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत. त्यांचं संपूर्ण टीम खरं तर आज त्या नाबाड मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खरं तर मी प्रेक्षकांना विनंती करेल आमच्या आयोजकांना 2 मिनिटं फक्त जागेवरती उभं राहा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पेंदर संघ उतरलाय. स्वर्गीय जीवा समाधान भोईर जी आपल्यामधून निघून गेली आहे तिनं त्यांच्या टीमच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करूया. एक साथ सावधान. ओम शांती ओम शांती. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. कारण आलेल्या देहाला एक ना एक दिवस जावं लागते. कारण म्हटलं जाते ना मित्रो की जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. आपल्यामधून निघून गेलेत. त्यांच्यात नाबाड संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. स्वर्गीय जीवा 11 टीम पेंधर मैदानाच्या आतमध्ये उतरले. चला आपण सन्मान करूया निलजे गावचे BHMS आमचे खरं तर कॉस्मोलॉजी अँड
ट्रायकोलॉजी स्पेशलिस्ट अर्थात हेअर स्पेशलिस्ट आणि स्किन स्पेशलिस्ट या ठिकाणी सर्वांचे लाडके निरजे गावचे जयेश पाटील साहेब आले, त्यांचा सन्मान केला जाईल. तर निरजे गावचे आपण पाहतो या ठिकाणी स्किन स्पेशलिस्ट आणि हेअर स्पेशलिस्ट असलेले सन्माननीय जयेशजी पाटील BHMS पदवीधर आहेत आणि नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोसोलॉजी स्पेशलिस्ट जयेशजी पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर बी फार्मासिस्ट निरजे गावचे जितेंद्र पाटील दादा या आपला सन्मान केला जाईल. बी फार्मासिस्ट जितेंद्र पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आज वेळात वेळ काढून करत या स्पर्धेला ज्यांनी उपस्थिती दाखवली आहे त्या दोघांचा सन्मान. त्यानंतर आमचे कुस्तीपट्टू मित्र हो कुशलदादा पाटील देखील आलेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. बघा लाल मातीतील मर्दानी खेळ जो खरं तर या पंचकृषीमध्ये सर्वाधिक जास्त खेळला जातोय आणि आज या ठिकाणी कुस्तीपट्टू कुशलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर जय गावदेव कृपा क्रेन सर्व्हिसचे ऑनर रुपेश दादा पाटील नागाव हे देखील उपस्थित झालेत, त्यांचा देखील आपण सन्मान करूया. सध्या कुस्तीपट्टू आपण पाहतोय कुशलदादा पाटील यांचा सन्मान करतोय. त्यानंतर या ठिकाणी बघा जय गावदेव कृपा सर्व्हिसचे प्रोप्रायटर सन्माननीय रुपेश दादा पाटील नागाव यांचा सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. कारण तर आपली परंपरा आहे मित्र, अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं मान सन्मान करणं ही परंपरा आहे आणि ती परंपरा तो जपली जाते. स्पर्धेच्या वतीनं प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय. शाल पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन प्रत्येकाचा सन्मान केला जातोय. आणि खरं तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे शिवाजी महाराज मनामनात आणि शिवाजी महाराज घराघरात हे पोहोचवण्याचं काम केलंय स्पर्धेमध्ये. त्यानंतर बघा या ठिकाणी उपस्थित आहेत कुमार महाराष्ट्र केसरी चे खरं तर सूरज हजारी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचा देखील सन्मान करूया. बघा वयाच्या कमी वयात लहानपणीच कुस्तीचं वेड लागलं आणि लाल मातीतील मर्दानी खेळ ज्याला म्हटलं जाते ते म्हणजे कुस्ती आणि कुस्तीपट्टू. खरं तर कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब त्यांना मिळाला आणि त्या किताबाने त्यांना सन्मानित केलं. असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सूरज हजारी, त्याचा सन्मान केले जाते. नारायणगावचे सुपुत्र आहेत, अभिमान आहे आपल्या सगळ्यांना आगरी समाजाला. कारण आगरी समाजातनं आज एवढे पदवीधर आणि ही मंडळी आपण सगळी पाहतोय. त्यानंतर वाडीगावचे अनंत पाटील साहेब या आपला सन्मान इथे केला जाईल. लक्ष्मण दादा आपण या आपला सन्मान केला जाईल. बसा 2 मिनिटं बसायचंय. थँक्यू. सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करू. व्यासपीठावरती बरेच सारे पदवीधर या ठिकाणी आलेत जे आपल्या आगरी समाजाचे आहेत, आपल्याला अभिमान आहे. कॉस्मेटॉलॉजी अँड ट्रायकोलॉजी स्पेशलिस्ट म्हणजे हेअर स्पेशलिस्ट आणि स्किन स्पेशलिस्टचे खरं तर जयेश पाटील डॉक्टर जयेश पाटील यांचा सन्मान झाला. त्यानंतर बी फार्मासिस्टचे जितेंद्र पाटील आपण पाहिले, कुस्तीपट्टू आपण पाहिले आणि कुमार महाराष्ट्र केसरी हे पण पाहिले. सगळ्यांचं स्वागत आहे. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. फिर एक बार चलते लौटकर क्रिकेट की सदाबहार खूबसूरत रंगीन दुनिया में जहां क्रिकेट का युद्ध शुरू है 2 टीमों के बीच. पहले युद्ध की बात करेंगे तो पहला राउंड का अंतिम मुकाबला है. टीम पेंदर बनाम काकड़वाल के बीच. पेंदर टीम ने पहले बल्लेबाजी की और पहले बल्लेबाजी करते समय रन बनाए 48 और 49 दोनों का लक्ष्य रखा है टीम गावदेवी काकड़वाल टीम के सामने. रन संख्या की बात करेंगे. पहले 2 गेंदों के ऊपर 5 रन बने. इस बार सामने की तरफ गेंद को लॉब किया, फील्डर मौजूद. प्रज्योत पाटिल ने कैच को पकड़ा और पहला विकेट मैदान के बाहर. सलामी उत्तम मडवी
बैक टू द तो गेंदबाज तैयार, पहला ओवर प्रगति पर है। अच्छी डिलीवरी, बल्लेबाज को बीट करते हुए सीधे विकेट कीपर की दस्तानों में महेश मडवी आ चुके नए बल्लेबाज। गेंदबाजी की बात करेंगे तो पहला ओवर कर रहे हैं प्रथमेश नेरुलकर, जो कि पावर सर्कल का पहला ओवर है। दो खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है। ऑन साइड में एक आप देख सकते हैं डीप मिड विकेट में, ऑन ऑफ साइड में लॉन्ग ऑफ तैनात है। ऑन साइड में बाय डिश लॉन्ग ऑन में गेंद को खेला, तेज शॉट है, वहां पर बेहतरीन फील्डिंग, क्वालिटी दिखा रहे फील्डिंग का। बिल्कुल यही करना चाहिए जब आपके ऊपर भरोसा जताते, तो हमेशा अच्छी फील्डिंग, जो कि ऑन साइड में फील्डर थे। पहला कैच भी पकड़ा प्रज्योत ने, और उसके बाद यहां पर महेश मडवी आए मैदान के अंदर। रन संख्या की बात करेंगे 7 रन, 49 रनों का टारगेट। प्रति ओवर की बात करेंगे तो जीतने के लिए 12.25 के औसत है। कट किया गेंद को, स्क्वायर कट का शानदार हिट, और गेंद जाती हुई पॉइंट सीमा रेखा के बाहर। महेश मडवी के बल्ले से 4 रन। से 38 रन की आवश्यकता, 18 गेंदें बची है। सन्माननीय रुपेंद्र पाटिल, जय गावदेव कृपा सेंटर क्रेन सर्विस के ऑनर है, और बिल्कुल उनकी तरफ से इस प्रतियोगिता के लिए 2000 रुपए का यहां पर डोनेशन आता हुआ, उनका हम शुक्रिया अदा करेंगे। दादा आपका फिर एक बार शुक्रिया अदा। जीतने के लिए 49 रनों का टारगेट। अब पहले ओवर में 11 रन बने, जीतने के लिए 38 की आवश्यकता होगी। 18 गेंदें बची है। रन और गेंदों के बीच अंतर 20 का है, यानी कि मुकाबला बैलेंस है। एक तरफ का कटबल टीम मलंगढ़ विभाग की सबसे ताकतवर टीम आप देखेंगे, एक मुकाबला भी जीता है मलंगढ़ के मात्रेपटा टीम ने, और दूसरा टीम खेल रही है यहाँ पर टीम काकड़बाल। एक टीम की बात करेंगे तो पनवेल विभाग से एक ही टीम आज इस मैदान पर खेल रही है, टीम पेंदर आप देख रहे हैं। और बाकी टीमों की बात करेंगे, 7 टीमें खेली है डोंबिवली विभाग से, 6 टीमें खेली डोंबिवली विभाग से, और एक टीम सापाडी टीम बिल्कुल कल्याण विभाग से है, और बिल्कुल उनका भी हम स्वागत करेंगे। 10 टीमें आज मैदान के ऊपर उतरी। पहली डिलीवरी समाधान भोईर ओवर नंबर 2 कर रहे हैं। पावर प्ले खत्म हो चुका, और इस समय रन संख्या की बात करेंगे 11 रन। तो रन संख्या इस समय 11, ओवर नंबर 2। सामने बल्लेबाज हैं किशोर मडवी, सामने गेंद को खेला, स्क्रीन के सामने गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। किशोर मडवी के बल्ले से चौका।
काकड़बल टीम को शुभकामना। आइए तेजस, आइए, आपका स्वागत है। तो बिल्कुल मुकाबला देख रहे हैं, आपका स्वागत है। आज टीम काकड़बल बनाम पेंदर के बीच लड़त है और इस ओवर की गेंदे की बात करेंगे। कुल 4 गेंदे, केवल 4 रन आए। संघर्ष करना पड़ेगा, कहते हैं ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। भगवान की तरह चमकदार खेल करना होगा और बिल्कुल यहां पर 5 गेंद में केवल 5 रन। इस ओवर में थोड़ा कमबैक होता हुआ, पहले ओवर में केवल 11 थे, प्रति ओवर 12.25 की औसत थी। और सेकंड ओवर की बात करेंगे तो महेश मडवी अब पहली मर्तबा सेकंड पर। ये उनकी सलामी जोड़ी ताकतवर रहती, मगर आज थोड़ा सा बदलाव किया, थोड़ा सा, क्योंकि ओपनिंग के लिए उत्तम मडवी को भेजा था, वो ज्यादा अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए। बदौलत अब टारगेट 49 का है, रन संख्या केवल स्विच हिट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं रहा। अच्छा, एक सिंगल आई, ओवर की समाप्ति हुई। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 18 रन बन चुके, 17 रन बन चुके, सॉरी। इस ओवर में केवल 6 रन आए और रन संख्या की बात करेंगे तो 17 रन, 1 विकेट के नुकसान पर जीत की बात करेंगे। अब 32 की आवश्यकता होगी, 12 गेंदें बची है। यही कुछ जिंदगी में लड़ने वालों के कदमों में जान होता है। लड़ना होगा मैदान के अंदर। आज बली भुईर की कमी महसूस हो रही है, थोड़े से इंजर है बिल्कुल, और आज टीम में नहीं है। उसका भुगतान हुआ, क्योंकि 1 ओवर तो हमेशा डालते हैं, हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए जाने देते हैं। आज बली भुईर नहीं है। ऑनलाइन मुकाबला देख रहे होंगे तो बली भुईर, आपका स्वागत है। रन संख्या यहां पर बात करेंगे 17, 2 ओवर में 32 की आवश्यकता है और तोड़फोड़ बल्लेबाजी के लिए महेश मडवी को जाना जाता है। अभी भी शांत है मैदान के अंदर, मगर ज्यादा देर शांत नहीं बैठते, ये खामोश शेर है, ज्यादा देर शांत नहीं रहते और गेंद सीमा रेखा के बाद 6 रन। पर शायद 2 कहवा कैच पकड़े थे मात्रेपड़ा के खिलाड़ियों ने। बल्ले का हिस्सा, लीडिंग एज, विकेटों के पीछे धन 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 करती हुई गेंद। ये किस्मत का चौका, और किस्मत भी बहादुरों का साथ देती है। और एक शानदार चौका। पंच अंपायर डिसीजन शायद यहां पर आता हुआ 9 बॉल है। यस, 4 भी मिले, 9 भी मिला और कुल मिला के 5 रन यहां पर। 1+4, एक ही गेंद में 11 रन। इसलिए मैंने कहा था प्रीत की गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया, मगर नो बॉल है। प्रीत की गेंद है, एक अतिरिक्त और बिल्कुल यहां पर नो बॉल के ऊपर प्रीत था और एक नो बॉल। शायद फील्डिंग डिपार्टमेंट गलत है, फील्डिंग भी चेंज किया। यस, नो बॉल के बाद आप फील्डिंग चेंज नहीं कर सकते, ये रूल्स सभी को मालूम है। रन तो एक फील्ड के ऊपर मिला है, डिसीजन क्या है, पेंडिंग है बिल्कुल, पर अंपायर जो भी डिसीजन देगा वो सही होगा।
चलो अंपायर का डिसीजन क्या है, जल्द से जल्द आप अंपायर बताइए। ज्यादा वक्त जाया मत करो प्लीज, जो भी है डिसीजन सही करो और डिसीजन दे दो। इसके बाद 3 मुकाबले होंगे। अंपायर डिसीजन नो बॉल। यस 1+1 और एक फ्री हिट होगा। 2 रन और अतिरिक्त जुड़ते हुए रन संख्या 30 जीतने के लिए आप बात करेंगे तो 19 की आवश्यकता होगी। इस ओवर में एक ही गेंद, कुल मिला के 11 गेंदे और 19 की आवश्यकता। देखिए किस तरह से पलटवार, मैंने इसलिए कहा दोस्तों ये क्रिकेट का खेल है, जहां गिरगिट की तरह रंग बदलता क्रिकेट हर मैदान पर देखा है। ये देखिए फ्री हिट के ऊपर आप इस खिलाड़ी को नहीं भूल सकते, नाम है किशोर मडवी, शानदार चक्का। काकड़बल टीम की महेश मडवी, किशोर मडवी, अक्सर जिक्र होता है इन खिलाड़ियों के बारे में। नो बॉल आया 2, उसके बाद फ्री हिट के ऊपर छक्का और रन संख्या की बात करेंगे 36 पहुंचा है। 13 की आवश्यकता 10 गेंदों के ऊपर। 2 गेंदों में 19 रन। मैंने इसलिए कहा ना ये क्रिकेट खेल है, असंभव संभव को असंभव करते हैं, असंभव को संभव करते हैं। क्रिकेट में 2 गेंद में 19 रन शायद दर्शक कहते नहीं बनते, आपने देखा भी बने। ये क्रिकेट खेले 6 गेंद 36 बनते देखे। आप रन चाहिए केवल जीतने के लिए 13, 10 गेंदों के ऊपर 13 रन। चलो महेश मडवी जल्दबाजी करें, क्यों आप टाइम पास कर रहे हैं। रन संख्या की बात करेंगे, टीम टोटल 36 पर पहुंचा है। पहले शुरुआत में 2 ओवर कितनी खूबसूरत रही थी और पलटवार, फिर एक बार लॉप किया किशोर मडवी ऑन फायर उनके बल्ले से और एक शानदार चक्का। थैंक यू। 7 रन की आवश्यकता है 9 गेंदों के का पलटवार। 3 गेंद में 25 रन, 3 गेंदों में 25 रन, सबसे महंगी गेंदबाजी। इस बार अपरकट वीरेंद्र सहवाग की स्टाइल से गेंद को मोड़ दिया पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर और एक खूबसूरत शानदार चौका। टोटल जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता। 29 रन 4 गेंदों के ऊपर और एक बड़ी हिट। मुकाबला फिनिश, जीत लिया इस मुकाबले को टीम काकड़बल टीम ने। 3 ओवर में, पूरे 3 ओवर भी नहीं रहे, काफी महंगी गेंदबाजी रही। 5 गेंद में 33 रन, 35 रन आए। ये होता है क्रिकेट खेल, इसलिए मैं कहता हूं दोस्तों हिम्मत मत हारना। 1 ओवर में 30 चाहिए तो बन सकते हैं, 5 में 35 बने और मुकाबला जीता। 7 गेंदें रखकर 9